हाय, हा आहे पहा ब्लाऊजचा पीस. निम्म्यामध्ये जरीचं वर्क आहे आणि दोन्ही साईडला ब्लॅक कलरचा काट आलेला आहे. तर मी आहे दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा पहा पार्ट अशा प्रकारे मी त्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे ब्लॅक आहे आणि जरीचं वर्क आहे, ते वर्क आहे त्याच्यामध्ये ब्लाऊजचे पार्ट तयार केलेले आहेत. त्यामध्ये बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. तर हा पहा ब्लॅक कलरचा पार्ट जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे काळ्या कलरचा. तर हा काळ्या कलरचा दोन्ही बाजूला आलेला होता पहा, आणि बाकी सगळीकडे जरीचं वर्क आलं होतं. संपूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क हा ब्लाऊज होता. तर हे जरीचं वर्क जे आहे त्यामध्ये हा काळ्या कलरचा जो पार्ट आहे, तर त्याचं मी काय करणार आहे, स्लीव काढणार आहे. तर पहा, मी या स्लीव कट करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारामध्ये पहा बऱ्याच प्रकारचे मिच ब्लाऊज म्हणतात पहा, म्हणजे कोणत्याही साडीमध्ये वेअर होणारे हे ब्लाऊज असतात. आणि त्याला एका साईडनं अशा प्रकारे ते कलरफुल पण नसतात पहा. माझ्याकडे जो आहे तो ब्लॅक आहे, परंतु असे रेड, येलो, पिंक म्हणजे प्रत्येक कलरचे असतात पहा. त्याच्या साईडला ना अशा प्रकारचा पार्ट येतो. तर टेलर काय करतात, संपूर्ण वर्क आहे त्या वर्कचा ब्लाऊज तयार करतात, आणि जो प्लेन ब्लॅक किंवा प्लेन दुसऱ्या कलरचा कोणता ब्लाऊज आलेला आहे त्याचं काय करतात, ते काढून टाकून देतात पहा. परंतु मी तसं करत नाही पहा. त्याची ना डिझाईन तयार करते किंवा बाही तयार करते किंवा बॅक नेकला वरच्या साईडला थोडंसं काहीतरी डिझाईन तयार करते, असं करते पहा मी. म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतं पहा, म्हणजे त्या ब्लाऊजला एक प्रकारचा लुक येतो. तर मी तुम्हाला दाखवते. हा फ्रंट बॅक पार्ट मी काढून घेतला पहा, अस्तर कट केलं मी त्यासाठी. हा आहे तो फ्रंट पार्ट, मी आता काढत आहे तो फ्रंट पार्ट पहा. आणि त्याच्या साईडला मी स्लीव ठेवलेली आहे पहा. तर स्लीव आहे ती पूर्णपणे अस्तर काढलं तर काय होणार आहे, मला अस्तर कमी पडणार आहे. म्हणून मी काय केलं, स्लीव आहे ती हाफ काढली, अस्तर आहे ते फुल, स्लीव आहे ती फुल काढली आणि अस्तर आहे ते हाफ काढणार आहे मी. तर ते दाखवते मी आता. मी पहिल्यांदा काय केलं, हा फ्रंट पार्ट बॅक पार्ट काढून साईडला ठेवला अस्तरचा. तर पहा, शॉर्ट स्लीव मी तयार करणार आहे आणि याला मी पोप तयार करणार आहे. म्हणजे ब्लॅक कलरचं जे फॅब्रिक आहे ना, तर याचा पोप तयार करणार. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचा टेलर असाल तर तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, आणि कशी डिझाईन करायची ते पण कळणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला सांगते, लास्टला मी हा ब्लाऊज पूर्णपणे रेडी करून शिलाई करून दाखवलेला आहे तुम्हाला. तर त्याचा तुम्ही फोटो पाहायला पण अजिबात विसरू नका, आणि तुम्हाला खरोखरच हा फोटो खूप आवडणार. तर हा पहा, फ्रंट पार्ट मी पटकन आता शिलाई करून घेतला, अस्तर वगैरे त्याला जॉईन करून घेतलं. तर मी याला कोणत्याही प्रकारचा ग्लूचा वापर करणार नाही, कारण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि ते खूप रफ असतं पहा. अशा वर्कवरती सुई पण मोडते कधी कधी मशीनची. तर असं आल्यानंतर चिटकावायचं नाही, तर त्याला काय करायचं, सगळ्या बाजून टिपा मारून घ्यायच्या, एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. तर फ्रंट पार्टला पहा, मी अशा प्रकारे अस्तर वगैरे जॉईन करून घेतलं. तर हे दोन्ही पार्ट मी एकामेकावर टाकून ना शिलाई करणार आहे. तर टिप्ससोबत प्रिन्सेस कटोरी ब्लाऊजची मी शिलाई करत आहे. आता पहा, हा साईड पार्ट आहे तो मी याच्यावरती टाकून शिलाई करून घेतली. तर असं दोन्ही पार्टला मी करून घेणार आहे. तर मस्त असा पोप रेडी झाला. आता कमरपट्टी आणि गोटपट्टी देखील मी याला घालून घेणार आहे. तर हे झाल्यानंतर पहा, मस्त असा पार्ट मी रेडी केला. तर आता काय करायचं, याला कमरपट्टी आणि काजपटनपट्टी बसवून घ्यायची, म्हणजे हुकलूक पट्टी बसवून घ्यायची आहे. आणि कमरपट्टी बसवताना काय करायचं पहा, अशा प्रकारे कमरपट्टी बसवायची प्लेन फॅब्रिकची किंवा अस्तरच्या फॅब्रिकची. शक्यतो अस्तरच्या फॅब्रिकची जर तुम्ही बसवली ना, तर ती कमरपट्टी आहे ती खूप छान येते पहा, म्हणजे मस्त आणि छान. अस्तरची बसवून घेतली. पोप पहा कसा रेडी झालेला आहे. पॅरेड ब्लाऊज असल्यावानीच ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर पहा, आता आयपट्टी आणि हुकपट्टी मी थोडंसं फास्ट मोशन दाखवलेलं आहे. फक्त हा ब्लाऊज म्हणजे अशा प्रकारचे ब्लाऊज आल्यानंतर मिच ब्लाऊज म्हणतात पहा याला, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे येतात. हे कलरफुल असतात, ब्लॅक असतात. आणि हे जे प्लेन फॅब्रिक येतं ना कडलं, त्याची डिझाईन तयार करायची पहा. गळ्याला करायची, बाहीला करायची. तर कुठेतरी हा प्लेन भाग बसवायचा पहा, ब्लाऊजला दिसायला खूप छान बसतो. गोटपट्टी मी पहा ब्लॅक घेतली, म्हणजे प्लेन फॅब्रिक जे आलं होतं ब्लाऊज सोबत त्याचीच गोटपट्टी मी तयार केली. म्हणजे गोट दिसायला खूप छान दिसणार आहे पुढच्या पार्टला. तर पाठीमागच्या पार्टला मी गोट नाही आहे घातलेला, पाठीमागचा पार्ट हा मी प्लेनच तयार केलेला आहे. तर त्याला मी नॉट बसवलेले आहेत मस्त अशा. तर गोट घालून घेतला. एकामेकावरती ठेवून घेतलं हे फॅब्रिक.
तर आता पहा, बाही बनवून दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाही आहे पहा. जी बाही आहे ना, तीच मला डिझाईनमध्ये मी मध्य काढून घेतला. जी अस्तरची स्लीव आहे ती खाली ठेवली आणि मध्यातून पहा प्लेटा पाडायला सुरुवात केली. तर प्लेटा मी फक्त वरच्याच फॅब्रिकच्या पाडल्या. खालची बाही जेवढी मला हवी आहे तेवढीच मी घेतलेली आहे. तर प्रथम निम्म्यातनं माझ्या बाजूला मी प्लेटा पाडल्या. आता इकडच्या बाजूच्या पुन्हा प्लेटा पाडून घेणार. फुग्याचं कापड म्हणजे फुग्याची बाही मी तयार करत आहे, शॉर्ट गोपी बाही. पण खूप असे मोठे फुगे नाहीत जे उचलतात, ते थोडेसे असे दबून बसणारे फुगे. म्हणजे एकदम असे प्लेन पण नाही आणि एकदम असे उचलून पण येणार नाहीत, असे फुगे मी तयार करत आहे. तर हे फुगे तयार करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आहे ना, असे फुगे फक्त तुम्ही अशी प्लेन अस्तरची बाही काढून त्याच्यावरती फुग्याच्या बाह्याच्या प्लेटा पाडून ब्लाऊज पीसच्या अशी बाही तुम्ही तयार करू शकता. पाहू शकता किती छान प्लेटा आलेल्या आहेत माझ्या. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं, साईडने टिपा वगैरे मारून घ्यायच्या. आता मी याला काय करणार आहे, पूर्ण तुम्हाला पट्टी बसवून टाकणार आहे. ही आहे ब्लाऊज पीसची पट्टी. म्हणजे हा ब्लॅक कलरचा होता तो पण ब्लाऊज पीसच आहे, परंतु तो आपल्याला त्यांनी डिझाईनसाठी दिलेला असतो. पहा, म्हणजे तुम्ही अशा प्रकारचे डिझाईन वगैरे तयार करण्यासाठी दिलेला असतो. तर मी हा डिझाईन त्यासाठी तयार केलेला आहे. तर हे काढलं मी आता. अशा प्रकारे पहा, हा ब्लाऊजचा बाही आता रेडी झालेला आहे. परंतु हा बाहीचा जो पुढचा आहे पार्ट ब्लाऊज पीसचा तो खूप मोठा आहे, तो थोडासा दुमडून छोटा करायचा आहे. म्हणून मला अस्तर वगैरे लावलेलं नाही. हा एम्ब्रॉयडरी आहे पहा, म्हणजे जरीचं वर्क आहे संपूर्ण ब्लाऊजला. तर हे अशा प्रकारे दुमडायचं आहे. म्हणून मी अगोदर काय केलं, थोडंसं पॅक करून घेतलं की जेणेकरून मला टिप मारताना ते पुन्हा पॅक करायला त्रास होणार नाही. तर मी आता पहा पॅक करून दाखवत आहे तुम्हाला. कमीत कमी 3 इंचाची पट्टी आणि दुमडून ती 1.5 इंचाची तयार झाली. तर 1.5 इंचाची पोपला मी पुढं पट्टी बसवली आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहे. तुम्ही जर खूप छोटी पट्टी बसवली तर ती दिसायला एकदम परफेक्ट दिसणार नाही. अर्ध्या इंचाची पट्टी बसवली जाते पहा गोपी बाईला, पण मी तशी बसवली नाही. मी जरा मोठीच पट्टी बसवून घेतलेली आहे. तर आता पहा, दुसऱ्या पण बाईला मी ही पट्टी पुन्हा एकदा तुम्हाला बसवून दाखवते. आणि उलट दिशेने पहिल्यांदा काय करायचं, बाईची सरळ बाजू आणि पट्टीची सरळ बाजू एकमेकाकडे तोंड करून ठेवायचं आणि उलट बाजूने अशी टीप मारून काय करायचं, हे घ्यायचं. तर आता काय करायचं, एक्स्ट्रा आहे ते मी कट करून काढलं पहा. आता थोडंसं दुमडून पुन्हा आतल्या साईडला धागा संपला होता, आता मी धागा भरून घेतला जरा. त्याच्यामुळे माझी टीप आहे ना अर्धवट राहिली होती, ती मी मारून घेतली आता. आता पहा, मी याला उलट केलं. तर एका साईडनं अगदी किंचित थोडीशी नॉर्मलशी टीप मारून घेतली. आता टीप मारल्यानंतर काय करायचं, आता टीप मारल्यानंतर पहा अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आणि हे आतल्या साईडला दुमडून घ्यायचं. तर ही बाही बनवणं खूप सोपं आहे पहा, अगदी अवघड असं यामध्ये काहीही नाहीये. असा पीस आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारची बाही बनवू शकता आणि ती दिसायला पण खूप छान दिसते. बऱ्याचदा पहा, फक्त एम्ब्रॉयडरी वर्क आहे एवढ्याचाच ब्लाऊज बनवला जातो. अशा प्रकारचे डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न केला जात नाही. तर पहा स्लीव कशी रेडी झालेली आहे, एकदम परफेक्ट आहे, एकदम मस्त आणि एवढी सुंदर दिसत आहे ना. आणि ब्लाऊजला पण पहा थोडासा वेगळा लुक येणार आहे, म्हणजे डिझाईनमध्ये कुठेतरी काहीतरी दिसणार आहे. तर साईड पार्ट एकसारखे आहेत का पाहायचं, एकसारखे नसतील तर ते थोडेसे कट करून काढायचे. तुम्हाला सांगते, साईड पार्ट एकसारखं असणं ब्लाऊजला खूप महत्त्वाचं आहे. तर ते का, तर तुमची फिटिंग बरोबर येण्यासाठी. यानंतर पहा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट याचं मी काय जोडून घेतलेलं आहे, तर शोल्डर जोडून घेतलेलं आहे. तर शोल्डर जोडून घेतल्यानंतर काय करायचं, हे पहा सरळ करून मी काय केलेलं आहे, गळ्याकडून शोल्डरकडे, शोल्डर कुंटे गळ्याकडे असे अर्महोलकडे असा मुंडा जोडून घेतलेला आहे. आता मी बाही बसवताना मध्य काढला पहा आणि अशा प्रकारे पुढच्या बाजूला आणि पुन्हा रिटर्न येऊन इकडच्या बाजूला अशी बाही मी बसवते. अशी बाही का बसवता, तर अशी बाही बसवल्यानंतर बाही दोन्ही बाजूला एकसारखी येते आणि याचं फिनिशिंग आहे ते पण खूप छान येतं आणि दिसायलाही ब्लाऊज खूप मस्त दिसतो आणि बसायलाही खूप मस्त बसतो पहा. आता मी हा पूर्ण केला. दुसऱ्या पण बाजूला मी अशाच प्रकारे बाही बसवणार आहे मध्य काढून. तर मध्य काढणं हे गरजेचं आहे पहा. असे ब्लाऊज आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या बाही वगैरे डिझाईन करू शकता. यामध्ये अजून भरपूर प्रमाणात डिझाईन तुम्हाला बनवता येतील पहा, दोन्ही पार्ट किंवा दोन्हीही ब्लाऊजचं पीस वगैरे मिक्स करून. ते दिसायला खूप सुंदर दिसतं पहा, वेअर केल्यानंतर दिसायला एकदम सुंदर. अगदी तुम्ही शेवट पाहणारच आहात की ब्लाऊज कसा रेडी होणार आहे. खूपच मस्त आणि खूप छान असा हा ब्लाऊज आता रेडी होणार आहे.
धागा संपला होता म्हणून मी बॉबिनमध्ये थोडासा धागा भरून घेतला. आता पहा दोन्ही बाजूने मी टिपा मारून घेणार आहे. आणि टिपा मारताना मी सरळ दिशेने नाही तर उलट दिशेने मारून घेणार आहे. थोडीशी बाही जोडायची राहिली होती ती पुन्हा मी जोडून घेतली. तर पाहू शकता तुम्ही आता उलट दिशेने मी टीप मारत आहे. मी याला वरच्या बाजूने आणि नंतर आत असं फिटिंगची टीप नाही मारणार, कारण हे कापड ऑलरेडी खूप जाड असतं. अस्तर लावून ते खूप जाड झालेलं असतं आणि याला जर डबल डबल टिपा मारल्या तुम्ही आतून वर आणि वरून आत, तर याचं जे आहे फिनिशिंग ते बरोबर दिसणार नाही आणि जाड कापड आतल्या साईडला फिटिंगच्या खूप जास्त होईल, असं होणार. म्हणून मी काय केलं, जेवढं हवं आहे तेवढं आतल्या साईडनं टीप मारून घेतली. तर आता मी काय करणार आहे, याला टेपने फिटिंग करणार आहे. पहा, तर फिटिंग तुम्हाला जशी म्हणजे तुम्ही नेहमीप्रमाणे करता तशी करू शकता. मी कमरेतली फिटिंग मोजून घेतली. तर पहा, मला 1.5 इंच एक्स्ट्रा भरलं. ते 1.5 इंच आत मी आता टाकून घेतलं. तर दंडघेर आहे तो मला 6 इंचचा आहे, परंतु मी 7 इंच ठेवणार आहे. का माहिती आहे का, मला लुझिंग हवं आहे. त्याच्यामुळे 6 इंचच्या ऐवजी मी 7 इंच दंडघेर ठेवला आणि अशा प्रकारे काय केलं, फिटिंग आखून घेतली. बाहीमध्ये लुझिंग हवं आहे, उचलती बाही छान दिसते पहा दिसायला. पोप स्लीव असेल तर थोडी लूजच ठेवायची, म्हणजे पोप खूप छान फुगतो. तर आता काय करायचं, एक्स्ट्रा याला टिप्पा मारून घ्यायच्या आतून. तर शेवट पहा, शेवट ह्या ब्लाऊजचा मी फोटो अपलोड केलेला आहे. पूर्ण ब्लाऊज कसा रेडी झालेला आहे तो. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढला आतून. तर यानंतर पहा, छान असं ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे. तो मी आता एवढी टिप मारून झाली की तुम्हाला दाखवणार आहे. तर असं ब्लाऊज पीस आल्यानंतर कोणत्याही साडीत वेअर होण्यासाठी जर तुम्ही असा ब्लाऊज बनवला तर कदाचित तुमचे कस्टमर जे असतात ते वाढणारच आहेत. पहा, म्हणजे तुमच्याकडं शिलाईसाठी येणाऱ्या महिलांची संख्या जास्त होणार जर तुम्ही असं डोकं चालवून जर ब्लाऊज बनवले तर. तर हे पहा कसा ब्लाऊज रेडी झालेला आहे. एकदम मस्त आणि एकदम छान. आणि हा ब्लाऊज ना वेअर केल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. म्हणजे स्लीव आहे ते एवढी मस्त, त्याला नंतर एम्ब्रॉयडरी डिझाईन वर्क वगैरे असतं पूर्ण. तर गळ्याला पहा ब्लॅक कलरचा गोट घातलेला आहे, छोट्याशा नॉड बसवलेल्या आहेत पाठीमागं, त्याला छोटीशी नॉड लटकन तयार केलेले आहेत मी. आणि हे पहा खूप छान असा हा माझा ब्लाऊज रेडी